नमस्कार. मी पूर्वा. मी गावातल्या एका शाळेत शिकत होते. मी दिसायला सुंदर, रंगाने गोरी आणि शरीराने सुदृढ होते. माझ्या आयुष्यात असं काही घडेल याची मी कधी साधी कल्पनाही केली नव्हती. आमच्या शाळेत किशोर सर नावाचे एक शिक्षक होते. सर मजबूत शरीराचे, उंच आणि रंगाने सावळे असले तरी दिसायला खूप छान होते. आमच्यासाठी ते अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय शिक्षक होते. त्यांना कसलाही फालतूपणा जराही आवडत नसे. वर्गातली मुले एकमेकांशी बोलताना दिसली तरी ते खूप रागवायचे. कधीकधी मारतही असत. शिस्तप्रिय असले तरी ते माझे आवडते सर होते. पण त्या दिवशी किशोर सरांचं ते रूप पाहून मी त्यावर माझ्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो शनिवारचा दिवस होता आणि सायंकाळचे साधारण 4 वाजले होते. मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी जात होते. तिचे घर गावापासून जरा लांब होते. त्या रस्त्याला लागूनच एक मोठे अर्धवट बांधलेले घर होते. त्याच्या पुढच्या खोल्या पूर्ण मोकळ्या होत्या आणि आत चारी बाजूंनी भिंती उठवल्या होत्या. सहसा त्या निर्जन घरात कोणी जात नसे. मी रस्त्याने जात असताना मला अचानक त्या घरातून काही गूढ आवाज ऐकू आले. मी रस्त्यावर मागे पुढे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हता. तो रस्ता पूर्णपणे ओसाड होता. कुतूहलापोटी मी त्या घराजवळ गेले. तसा तो आवाज आणखी स्पष्ट ऐकू येऊ लागला. आता नेमके कोण आहे हे पाहण्यासाठी मी हळूच पावले टाकत शेवटच्या खोलीपर्यंत गेलो. तिथे जे दृश्य दिसले त्याने मी स्तब्ध झाले. आमचे किशोर सर आणि माझी वहिनी एकमेकांच्या खूप जवळ होते. सर अत्यंत प्रेमाने वहिनीसोबत होते आणि वहिनीला तितक्याच आनंदाने सरांना प्रतिसाद देत होती. त्या दोघांमध्ये एक वेगळंच गुपित नातं सुरू होतं. सरांचे ते मजबूत शरीर आणि त्यांचे ते रूप पाहून माझे मनही त्यांच्याकडे आकर्षित झाले. वहिनी तर सरांच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती. आता माझ्या मनातही विचार येऊ लागला की जो आनंद सर वहिनीला देत आहेत तो मलाही मिळावा. बराच वेळ तिथं थांबल्यानंतर जे ते दोघे शांत होऊन खोली बाहेर येण्यासाठी निघाले तेव्हा माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. सरांनी बाहेर येताच अचानक मला समोर पाहिले. मला पाहताच वहिनीने भीतीने आपले तोंड लपवले. तर सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. ते दोघेही माझ्यासमोर खाली मान घालून उभे राहिले. वहिनीला तर माझ्यासमोर तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. सर अत्यंत घाबरलेल्या आवाजात मला म्हणाले, पूर्वा, हे बघ, तू जे काही पाहिलंस ते प्लीज स्वतःपुरतंच मर्यादित ठेव. जर ही बातमी बाहेर गेली तर मी तर बदनाम होईलच, पण तुझ्या वहिनीचेही आयुष्य उद्ध्वस्त होईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार कर. माझी वहिनी तर अक्षरशः माझ्या पाया पडू लागली. मी तिला तात्काळ उठवले आणि म्हणाले, वहिनी, अहो तुम्ही काळजी करू नका. मी हे कोणालाही सांगणार नाही. मी जे काही पाहिले आहे ते माझ्या मनातच राहील. मी तुम्हा दोघांना वचन देते. माझे बोलणं ऐकून त्या दोघांचा जीव भांड्यात पडला. सर मला म्हणाले, पूर्वा, तू काही काळजी करू नकोस. तुझ्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मी तुला पूर्ण मदत करेन. मी हसून सरांना म्हणाले, ठीक आहे सर, तुम्ही मला मदत कराल ही चांगली गोष्ट आहे, पण मला अजून एक गोष्ट हवी आहे. सर लगेच म्हणाले, पूर्वा, तू जे मागशील ते मी देईन, फक्त सांग. मी वहिनीकडे पाहिलं आणि म्हणाले, वहिनी, तुम्ही जरा दारापाशी उभे राहा. बाहेर लक्ष ठेवा, कारण आता मलाही स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. मलाही सरांचा सहवास हवा आहे. मी सरांकडे पाहिलं आणि म्हणाले, सर, आता माझी वेळ आहे. सर हे ऐकून अतिशय आनंदी झाले. त्यांनी जराही वेळ न घालवता मला जवळ घेतले आणि म्हणाले, पूर्वा,
तुझ्यासारखी सुंदर मुलगी मला स्वतःहून भेटत आहे तर मी तुला कशी सोडणार. सुंदर आहेस. सरांनी माझ्या अस्वस्थ मनाला आपल्या प्रेमाने शांत केले. त्या दिवसानंतर किशोर सर, वहिनी आणि आम्ही तिघेही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आमच्यात एक वेगळंच गुपित नातं तयार झालं होतं, ज्याने आम्हा सर्वांनाच एक वेगळा आनंद दिला. मित्रांनो, ही पूर्णपणे एक काल्पनिक कथा आहे. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेली आहे. कथेचा आनंद फक्त मनोरंजनापुरताच घ्यावा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि सुमगो मराठी या माझ्या चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेत. धन्यवाद.